Hello everyone, Namaskar. In this video, we are going to revise chapter Ratio and Proportion of 9th Standard of Maharashtra State Board. बघा हा रेशो अँड प्रपोर्शन अतिशय महत्वाचा आहे आणि हा केवळ 8, 9, 10thलाच नव्हे तर हा बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करता अतिशय उपयुक्त आहे. आता या रेशो अँड प्रपोर्शनची रिव्हिजन करताना मला नेमके कोणते प्रश्न विचारल्या जाऊ शकतात या प्रश्न प्रकार आपण बघणार आहोत आणि तो प्रश्न प्रकार जर आपल्याला तयार करण्याकरता व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड ऑन दिस रेशो अँड प्रपोर्शन अँड व्हॉट बेसिक डू आय नीड टू प्रिपेअर दिस रेशो अँड प्रपोर्शन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस व्हिडिओ. सो लेट अस स्टार्ट दिस व्हिडिओ. पहिला प्रश्न प्रकार आहे फाइंड द रेशिओ ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर इन रिड्यूस फॉर्म और वाइस वर्सा म्हणजे उलट फाइंड द रेशिओ ऑफ सेकंड नंबर टू द फर्स्ट नंबर इन रिड्यूस फॉर्म. दूसरा प्रकार है एक्सप्रेस रेशियोज इनटू परसेंटेजेस और एक्सप्रेस परसेंटेजेस इनटू रेशियोज. तीसरा प्रकार है यूजिंग द प्रॉपर्टी ए अपॉन बी इज इक्वल टू ए के अपॉन बी के, फिल इन द ब्लैंक्स. चौथा प्रश्न प्रकार है कंपेयर द फॉलोइंग रेशियोज. पाचवा प्रश्न प्रकार आहे प्रॉब्लेम्स ऑन ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशियोज. यामध्ये इन्व्हर्टेंडो, कंपोनेंडो, डिव्हिडेंडो, कंपोनेंडो डिव्हिडेंडो या प्रॉपर्टीजवर सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. आता हे जे प्रश्न प्रकार आहे मी हे 1 किंवा 2 मार्कांकरता अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. 3 आणि 4 मार्कांकरताही आपण टाईप बघणार आहोत. अजून एक प्रकार आहे फाइंड द जॉमेट्रिक मीन और फाइंड द मीन प्रपोर्शनल ऑफ. तर आपण 1 किंवा 2 मार्कांकरता हे जे प्रश्न आहेत ते सगळे आपण बघितले. 3 आणि 4 मार्कांकरता कुठले प्रश्न आहेत ते पण आपण बघूया. 3 किंवा 4 मार्कांकरता कुठले टॉपिक आहेत, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन आहे, के मेथड आहे, त्यानंतर काही हायर लेवलचे कंटिन्यूड प्रपोर्शन आहे आणि थिअरम ऑन इक्वल रेशियोज. तर असे सगळे जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवरही आपण एक एक एक्झाम्पल बघणार आहोत की जेणेकरून तुम्हाला ते हा जो रेशो अँड प्रपोर्शन आहे या टॉपिकवर कुठल्या प्रकारचे प्रश्न प्रकार आपल्याला कसे पटकन रिव्हिजन त्याला देता येईल, कमी वेळात कशी रिव्हिजन देता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा चॅनेलवर जे नवीन आहेत त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पहिला टाईपचा जो क्वेश्चन होता फाइंड द रेशिओ ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर इन रिड्यूस फॉर्म. त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याचा रिड्यूस फॉर्म काय राहील 52/78. बघा फर्स्ट नंबर टू सेकंड म्हणून फर्स्ट नंबर मी वर लिहिते, सेकंड नंबर खाली लिहिते आणि मग तुम्हाला टेबल्स जर लर्न असतील तर 13 4 अँड 13 6 राईट. अजून जर बघा 13च्या टेबलमध्ये आता परत याला लोएस्ट फॉर्म दी 2 2s अँड 2 3s राईट. आता मग तुमच्या असं लक्षात येईल की याकरता स्पीड येण्याकरता काय आवश्यक आहे. स्पीड येण्याकरता मला टेबल्स लर्न करणं आवश्यक आहे. तेव्हा अगदी टेबल्स लर्न तुमचे 1 to 30 पर्यंत टेबल्स, 2 to 30 पर्यंत टेबल्स अगदी लर्न पाहिजेच. आणि त्यानंतर हे जे इम्पॉर्टंट कन्व्हर्जन आहे हे आवश्यक आहे. बघा मी 9th स्टँडर्डचं बुक जेव्हा रेफर केलं त्यामध्ये रेशो अँड प्रपोर्शन हा चॅप्टर जेव्हा बघितला तर त्यामध्ये हे जे कन्व्हर्जन आहे या कन्व्हर्जनवर प्रश्न विचारले गेले आहेत. तर तुम्हाला काय माहित पाहिजे, 1 रुपी इज इक्वल टू 100 liter is equal to 1000 milliliter, 1 year is equal to 12 months, 1 minute 60 seconds, 1 GB is equal to 1024 MB, त्यानंतर 1 kilogram 1000 gram, 1 dozen is equal to 12 units and 1 square meter is equal to 10,000 square centimeter. या प्रकारावर प्रश्न 9च्या बुक्समध्ये विचारल्या गेलेल्या रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमध्ये. आता याचा उपयोग तुम्ही म्हणाल कुठे कोणत्या प्रकारात आहे. इथे अजून एक राहिल्या 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. आता कसा प्रश्न आहे फाइंड द रेशिओ ऑफ 1.2 किलोमीटर टू 400 मीटर. आता तुमच्या लक्षात येईल की एक जी टर्म आहे ती किलोमीटरमध्ये आणि दुसरी जी आहे ती मीटरमध्ये. जेव्हा रेशिओ काढायचा असेल तेव्हा दोन्हीही आपल्याला सेम युनिटमध्ये पाहिजे. म्हणजे एक तर तुम्ही किलोमीटरचं मीटर करा किंवा मीटरचं किलोमीटर करा. तर आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. मग मी हे 1.2 किलोमीटर हे मीटरमध्ये करते. म्हणजे 1.2ला जर मी 1000नी मल्टिप्लाय केलं तर मला किती मिळतात 1200
मीटर मिळतं, बरोबर आहे. म्हणजे ही टर्म म्हणजे काय झालं 1200 मीटर आणि सेकंड टर्म 400 मीटर. तर इथे येईल 1200 अपॉन 400, म्हणजेच मग याचा लोएस्ट फॉर्म येईल 3 आणि रेशो येईल 3:1, राईट. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे कन्व्हर्जन आहे हे तुम्हाला माहीत असले तर तुमची स्पीड वाढू शकते. आणि अजून जर असं म्हटलं की फाइंड द रेशिओ ऑफ सेकंड नंबर टू फर्स्ट असं जर विचारलं तर आपल्याला काय करावं लागेल 400 अपॉन 1200, मग तो रेशिओ येईल 1:3, राईट. तर नक्कीच तुम्ही टेबल्स तुमचे लर्न असले आणि हे कन्व्हर्जन आणि अजून काही आहेत ते तुम्हाला माहीत असले तर नक्कीच तुमची स्पीड वाढू शकते. दुसरा टाईप बघू, कन्वर्ट द फॉलोइंग इनटू पर्सेंटेजेस. आता मला इथे हे रेशो दिलाय त्याला पर्सेंटेजेसमध्ये मला कन्वर्ट करायचं, म्हणजे मला कंपॅरिझन विथ 100, दॅट मीन्स आय वॉन्ट डिनॉमिनेटर 100. मग मला डिनॉमिनेटर 100 केव्हा मिळणार, जर मी या 10ला 10नी मल्टिप्लाय केलं तर मला 100 मिळेल. मग डिनॉमिनेटरला 10नी मल्टिप्लाय करून चालेल का, नाही. मला वर आणि खाली म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही याला मला 10नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय मिळतं मला 80 अपॉन 100 म्हणजे किती मिळेल ते 80%, राईट. तर इथे अशा प्रकारे आपण हा जो रेशो आहे त्याचं कन्व्हर्शन पर्सेंटेजमध्ये करू शकतो. आता इथे सरळ सरळ आहे, या 50ला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळेल अपॉन 100, म्हणजे इथे 96 अपॉन 100 म्हणजे काय येईल 96%. आता हा टाईप बघू, एक्सप्रेस फॉलोइंग पर्सेंटेजेस ॲज रेशिओज. तर यामध्ये काय दिलेलं आहे, पर्सेंटेजेस दिले आहे, आपल्याला रेशिओजमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर 65% म्हणजे काय 65 अपॉन 100. आता याला रिड्यूस फॉर्म कसा देता येईल, 5 13चा अँड 5 20s. सो दिस इज रिड्यूस फॉर्म, राईट. दुसरा आहे 66 अपॉन 100. तर इथे 2 इंटू 33 इज इक्वल टू 66 आणि 2 इंटू 50 इज इक्वल टू 100. सो दिस इज रिड्यूस फॉर्म. तेव्हा याही कन्व्हर्जन करता तुम्हाला टेबल्स लर्न करणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून तुमची स्पीडही वाढेल आणि ॲक्युरेसी वाढेल. नेक्स्ट क्वेश्चन टाईप, युझिंग द प्रॉपर्टी अपॉन बी इज इक्वल टू ए के अपॉन बी के फिल इन द ब्लँक्स, राईट. तर इथे तुम्हाला हा रेशिओ दिलेला आहे 8/5 आणि ह्या फिल इन द ब्लँक्स दिलेल्या आहेत. तर इथे आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करायची आहे, म्हणजे इथे 8/5ला नेमकं कुठल्या कॉन्स्टंट टर्मनी मला मल्टिप्लाय करावं लागेल जेणेकरून मला 20 मिळतील. आता मला डिनॉमिनेटर दिलाय म्हणजे मी कंपॅरिझन करेल डिनॉमिनेटरचं. मग 5ला जर मी 4नी मल्टिप्लाय केलं तर मला 20 मिळतं. मग 5ला जर 4नी मल्टिप्लाय केलं तर 8लाही मला 4नी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 8 4 32. तर इथे आपलं येईल 32. त्यानंतर आपण तिसरं बघू, 8/5 इज इक्वल टू 4. तर इथे सरळ सरळ तुम्हाला काय दिसतंय, इथे तुम्हाला 8चा काय झाला 4 झाला, म्हणजे 8चा हाफ झाला, राईट. तर इथे तुम्हाला सेम ऑपरेशन्स, 8ला मला 1/2नी मल्टिप्लाय करावं लागेल, तसं 5लाही 1/2नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर मला इथे मिळेल 4 आणि इकडे काय मिळेल मला 2.5, म्हणजे इथे फिल इन द ब्लँक्स काय आहे 2.5 आणि ही काय राहील 32. सो दिस इज प्रॉपर्टी वी आर गोइंग टू यूज while filling the blanks. नेक्स्ट टाईप आहे कम्पेअर द फॉलोइंग रेशिओज. आता 2 रेशिओ दिले त्याचं कंपॅरिझन करायचं आहे. तर मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल बघा, क्रॉस करायचं, म्हणजे √13 इंटू √5 करू आणि क्वेश्चन मार्क आहे म्हणजे ग्रेटर आहे लेस आहे हे आपल्याला माहित नाही, आणि हे 2 जे आहेत यांचं मल्टिप्लिकेशन करू √8 इंटू √7. तर हे दोन्ही स्क्वेअर रूट असल्यामुळे सरळ सरळ यांचं मल्टिप्लिकेशन होईल √65 आणि इकडे हे येईल √56. आता आपल्याला सरळ सरळ दिसत आहे की √65 इट इज ग्रेटर दॅन, बिकॉज 65 इज ग्रेटर दॅन 56, देअरफॉर √65 इज ग्रेटर दॅन √56. आता आपल्याला हे जर कंपॅरिझन, पण ओरिजिनल जे आहे, ओरिजिनल काय आपले फ्रॅक्शन √13 अपॉन √8 इज ग्रेटर दॅन √7 अपॉन √5. अशा प्रकारे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आणि 2 बॉक्स आपले कंपॅरिझन करून, 2 बॉक्स क्वेश्चन मार्कचे करून आपण कंपॅरिझन करू शकतो. हे पण अतिशय सोपं. मी इथे स्क्वेअर रूटचं एक्झाम्पल मुद्दामून घेतलं, हे थोडं डिफिकल्ट आहे म्हणून. हे तर तुम्हाला अतिशय सोपी वाटेल. 4 इंटू 8 32 येईल, राईट. आणि इकडे 9 इंटू 7 काय आहे 63. मग तुम्हाला माहिती आहे की 32
इज लेस दॅन 63 आणि म्हणून काय राहील 4/9 इज लेस दॅन 7/8. तर अशा प्रकारे कम्पेअर द फॉलोइंग रेशिओचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही हे जे आहे हे प्रश्न सोडवू शकता. ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशिओज बघू. तर यामध्ये हे 2 रेशिओ दिलेले आहे. तर पहिलं ऑपरेशन आहे समजा इन्व्हर्टेंडो. तर इन्व्हर्टेंडोमध्ये ह्या जागा रिप्लेस होतात म्हणजे y/x इज इक्वल टू b/a ही जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टेंडो, राईट. त्यानंतर इथे जर आपण यांच्या जागा रिप्लेस केल्या जसं x/a इज इक्वल टू y/b या दोघांच्या जागा रिप्लेस केल्या तर ही जी प्रॉपर्टी आहे याला म्हणतो आपण अल्टरनेंडो, राईट. त्यानंतर तिसरं जे आहे समजा मी x+y न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर इकडे हे पण केलं, या दोघांमध्ये ऍडिशन केली तर ही जी प्रॉपर्टी आहे याला म्हणतो आपण कंपोनेंडो, राईट. त्यानंतरची जी प्रॉपर्टी आहे बघा, यावर मी स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते जरूर बघा. या तुम्हाला हे जे ऑपरेशन्स आहे हे माहीत पाहिजे तरच तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवता येतील. x-y/y केलं आणि -b/b केलं तर ही जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतो आपण डिव्हिडेंडो, राईट. त्यानंतर बघा आपण ऍडिशनही केली आणि सबट्रॅक्शनही केलं. x+y/x-y इकडे a+b/a-b ही जी प्रॉपर्टी आहे याला म्हणतो आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो. तर या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत पाहिजे आणि या प्रॉपर्टीजचा एक्झाम्पल सॉल्व करताना कसा उपयोग होतो ते आपण बघू. आता हे बघा a/b इज इक्वल टू 5/3 आहे. फाइंड a+7b/b आणि दुसरं एक्झाम्पल आहे a/b इज इक्वल टू 7/4 फाइंड 5a - b/b. आता ह्यामध्ये काय फरक आहे तर इथे प्लस आहे आणि इकडे मायनस आहे. मग जेव्हा प्लस असेल तेव्हा कुठली प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची, कंपोनेंडो आपल्याला यूज करायची आहे. आणि जेव्हा मायनस असेल तेव्हा आपल्याला काय यूज करायची आहे, डिव्हिडेंडो आपल्याला यूज करायची आहे. त्याचसोबत इथे a/b हा रेशो दिलेला आहे, a+2b a-2b म्हणजे प्लसही आहे आणि मायनसही आहे. मग अशा वेळेस आपल्याला कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की कंपोनेंडो केव्हा, जेव्हा प्लस असेल तेव्हा कंपोनेंडो, जेव्हा मायनस असेल तेव्हा डिव्हिडेंडो आणि प्लस मायनस असेल तेव्हा कंपोनेंडो डिव्हिडेंडो. आता हे एक्झाम्पल्स कसे सोडवायचे ते आपण बघू. तर पहिलं एक्झाम्पल आहे a/b इज इक्वल टू 5/3 फाइंड a+7b/b. तर आता इथे a आपल्याला ऑलरेडी a राहिलाय पण b जो आहे तो 7b झालेला आहे, राईट. सॉरी मी इथे 7b लिहिलं नव्हतं. तर a/b इज इक्वल टू 5/3 आहे आणि a+7b/7b आहे. मग a आहे आणि b काय झाला 7b. मग मला आपण a/7b हा रेशो काढून घेऊ. म्हणजेच काय करणार आहे इथे आपण हा रेशो तसाच ठेवला. हा जो डिनॉमिनेटर आहे याला मला 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे a/7b मला काय मिळालं 5/21 मिळालं, राईट. आता मला प्लस म्हणजे मला काय करायचं आहे, कंपोनेंडो प्रॉपर्टी लावायची आहे. ती कशी लावायची बघा, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर. a+7b/7b म्हणजे 5 + 21/21 ही कुठली प्रॉपर्टी आहे, कंपोनेंडो. हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे रिझन लिहायचं आहे. जी प्रॉपर्टी तुम्ही लावणार आहे ती प्रॉपर्टी तुम्हाला लिहावी लागेल की आय एम गोइंग टू अप्लाय दिस प्रॉपर्टी. सो यू मस्ट राईट नेम ऑफ दॅट प्रॉपर्टी. सो वी गेट 26/21, राईट. सो आणि इथे तुम्ही हे जे आहे फायनल आन्सर आहे 26/21. आता नेक्स्ट बघू आपण a/b इज इक्वल टू 7/4 फाइंड 5a - b/b. आता परत बघा एचं काय झालं 5a, राईट. तर इथे मी 5 नी मल्टिप्लाय करते म्हणजे मला इकडे पण 5 नी मल्टिप्लाय करायचं आणि बीचं काय झालं, बीच राहिलंय. सो बीचं तसंच ठेवणार आहे मी. सो व्हॉट डू वी गेट 5a/b इज इक्वल टू 35/4. फक्त चेंजेस पाहिजे आहे बेटा. एचं काय झालेलं आहे आपल्याला 5a झालं आहे, बीचं काय कन्व्हर्जन झालेलं आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. तर इथे आपल्याला मायनस आहे म्हणजे डिव्हिडेंडो यूज करायचं. सो 5a - b/b इज इक्वल टू 35 - 4/4 म्हणजेच तुम्हाला इथे काय मिळतं 31/4.
आणि कुठली प्रॉपर्टी लिहाल इथे, डिव्हिडेंडो, राईट. आता तिसरं एक्झाम्पल बघू. या एक्झाम्पलमध्ये काय आहे, ए अपॉन बी हे आहे ए प्लस 2b हे दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड करायचं ए प्लस 2b अपॉन ए मायनस 2b फाइंड करायचंय, राईट. तर इथे परत बघा, एचा काय झाला, एच राहिला, बीचा काय झाला, 2b राहिला, 2b झाला. म्हणजे मला इथे काय चेंजेस करायचे, ए अपॉन 2b काढायचं आहे. म्हणजे इथे 7 अपॉन डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून मी इथे पण हे करणार आहे, राईट. सो ए अपॉन 2b मला काय मिळालं, 7/6. तर मला ही ए अपॉन 2b ची व्हॅल्यू मिळाली. आता इथे प्लसही आहे आणि मायनसही आहे. जेव्हा प्लस आणि मायनस दोन्ही असतं तेव्हा आपल्याला कुठली प्रॉपर्टी लावायची असते, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. लक्षात घ्या, जेव्हा नुसतं प्लस असतं तेव्हा कंपोनेंडो, जेव्हा नुसतं मायनस असतं तेव्हा डिव्हिडेंडो, आणि जेव्हा प्लस आणि मायनस दोन्ही असतं तेव्हा कंपोनेंडो डिव्हिडेंडो. म्हणजे इथे येईल ए प्लस 2b अपॉन ए मायनस 2b इज इक्वल टू 7 + 6 अपॉन 7 - 6 म्हणजे येईल आदला 13/1. तर आपलं लास्ट आन्सर आहे 13/1. तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि अशा प्रकारे आपण प्रॉपर्टीज अप्लाय करू शकतो. इथे बघा, ए अपॉन बी 7/3 आहे आणि आपल्याला 3a² म्हणजे ए चा a² झाला आणि 3a² झाला. म्हणजे आपल्याजवळ ए अपॉन बी किती आहे, 7/3. मग आपल्याला काय करायचं, सुरुवातीला स्क्वेअरिंग करून घ्यायचं. बघा, ए चा a² झाला, बी चा b² झाला, म्हणजे मी a² अपॉन b² काढते. म्हणजे 7 चा स्क्वेअर 49 आणि 3 चा स्क्वेअर 9. आता परत चेंजेस काय झाले, ए चा 3a² झाला म्हणजे मला न्यूमरेटरला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बी चा काय झाला, 5b² झाला म्हणजे मला डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. आता मला याचा लोएस्ट फॉर्म पण केला तरी चालतो आणि एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे म्हणजे मला कंपोनेंडो डिव्हिडेंडो लावावं लागेल. तर याचा आपण लोएस्ट फॉर्म काढू. म्हणजेच इथे 3 1s 3 3s म्हणजे आपल्याला काय मिळेल, 3a² अपॉन 5b² इज इक्वल टू 49/15, राईट. आता कंपोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय करू. शॉर्टमध्ये मी CD लिहिते पण परीक्षेत तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल. काय मिळेल, 3a² + 5b² अपॉन 3a² - 5b² इज इक्वल टू 49 + 15 आणि 49 - 15 म्हणजेच तुम्हाला मी इथं इकडे 64 आणि इकडे मिळेल 34. मग परत याला लोएस्ट फॉर्म जर दिला तर आपल्याला काय मिळेल, 32/17. अशा प्रकारे जो ओरिजिनल रेशिओ आहे आणि जो आपल्याला फाइंड करायचा आहे त्यामध्ये जे काही बदल करायचे आहे ते त्याप्रमाणे करायचे. इथे जर क्यूब असता आणि इथे क्यूब असता तर मी a³ अपॉन b³ काढला असता आणि मग अकॉर्डिंगली चेंजेस केले असते. आता लक्षात घ्या, जॉमेट्रिक मीन आणि मीन प्रपोर्शनल सारखंच आहे. इफ x इज जॉमेट्रिक मीन ऑफ 25 and 4 फाइंड x. अशा प्रकारचा 1 किंवा 2 मार्कांकरता प्रश्न विचारले जातात. तर आपण x इज काय फॉर्म्युला आहे, समजा ABC हे कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये जर असतील तर b² इज इक्वल टू AC, राईट. म्हणजेच मग हा जो बी आहे याला म्हणतो आपण जॉमेट्रिक मीन. तसं इथे काय म्हटलेलं आहे की x इज जॉमेट्रिक मीन म्हणजे आपण म्हणू 25 x and 4 आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय याचाही मी व्हिडिओ टाकला आहे, त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मग इथे काय करणार तुम्ही, x² म्हणजे मिडल टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू ज्या उरलेल्या 2 टर्म आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन. सो इट इज 100. सो वी गेट x इज इक्वल टू √100 दॅट इज x इज इक्वल टू 10. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. 3 किंवा 4 मार्कांकरता जे प्रश्न येतात, जे वर्ड प्रॉब्लेमवर येतात, सॉल्व द इक्वेशन, थिअरम ऑन इक्वल रेशिओज, त्यानंतर कंटिन्यूड प्रपोर्शन आणि के मेथड, तर याचे मी सेपरेट व्हिडिओ केलेले आहेत जे यूट्यूबवर मी अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर ते जरूर बघा आणि जे चॅनेलवर नवीन आहेत ते त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.